नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच CET सेलने एक नवीन नोटीस जारी केलेली आहे आणि त्यामध्ये जे बेटरमेंटसाठी विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्यासाठी फीज वाढवण्यात आलेली आहे. सो याच्या अगोदर 2025 मध्ये ज्यावेळेस बेटरमेंटसाठी फीज लागत होती ती होती 1000. तर आता त्यात काहीतरी वाढ झालेली आहे. सध्या आपण CET सेलच्या जे प्रोसेस चालू आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यानंतर आता 22 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. तर आपण डिटेल सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर ही जी नोटीस आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरून आम्ही घेतलेली आहे. सो नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तंत्रशिक्षण विभागांतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत, ठीक आहे, अशा प्रकारे भरपूर थोडीशी अवघड भाषेमध्ये ही नोटीस येत असते. सो याला पूर्णपणे एक्सप्लेन करत आहे मी. ठीक आहे. प्रथमच जागा वाटप झाल्यास 1000, बेटरमेंटसाठी गेल्यानंतर 2000 आणि पुन्हा तिसऱ्यांदा बेटरमेंटसाठी गेल्यानंतर 3000. सो अशा प्रकारे ती काहीतरी नोटीस आहे ती आपण पूर्णपणे आता डिस्क्राईब करूया. MHD सीट इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2026. ठीक आहे. आता बेटरमेंट फीजमध्ये वाढ झालेली आहे. तर काय वाढ झालेली ती बघूया आपण. ठीक आहे. त्या अगोदर आपलं प्रोसेस कोणत्या चालू आहे, रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता झालेलं आहे. त्यानंतर आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 22 जुलैला लागणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आपली त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर थोड्याच दिवसात येणार आहे आणि त्यानंतर आपली ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होणार आहे, ज्यामध्ये आपण आपले कॉलेज प्रेफरन्स भरणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर यावर्षी ज्यावेळेस आपली रँक येणार आहे, यावर्षी रँक थोडीशी म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे, कारण पहिल्यांदाच 2 वेळेस CET झालेली आहे आणि रँकमध्ये खूप बदल होऊ शकतात. रँक खूप किती रँकमध्ये वाढ होते ते आपल्याला बघता येईल. आता बेटरमेंटसाठी जाणं म्हणजे काय, सिम्पली आपल्याला माहिती आहे, आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालं आणि आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर घ्यायचं असेल तर आपण बेटरमेंटसाठी जातो. ठीक आहे. तिथे पहिल्या राऊंड नंतर आपल्याला तिथं बेटरमेंट आणि फ्रीज ऑप्शन येत असतं. त्यानंतर मग आपण बेटरमेंट चूज करून दुसऱ्या राऊंडसाठी जात असतो. सिम्पली बेटरमेंटचा हाच अर्थ असतो. त्यानंतर आता अगोदर 2025 मध्ये काय असायचं, 1000 रुपये फीज असायची बेटरमेंटसाठी. ती आपण एकदा भरली की त्यानंतर आपल्याला पुढे बेटरमेंटला जाता येत होतं. पण आता यावर्षी 1000 पासून तर 6000 पर्यंत फीज गेलेली आहे. बट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की बेटरमेंटसाठी डायरेक्टली 6000 रुपये फी भरावी लागेल का सगळ्यांना. तर तसं नाही. याच्यासाठी वेगवेगळ्या केसेस आहेत, त्यामध्ये त्या आपण प्रत्येक एक केस आपण आता कन्सिडर करून जाऊया. ठीक आहे. आता न्यू फी स्ट्रक्चरमध्ये काय आहे, पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही आता बेटरमेंटसाठी जाणार त्यावेळेस तुम्हाला 1000, दुसऱ्यांदा बेटरमेंट जाणार त्यावेळेस 2000, तिसऱ्यांदा बेटरमेंटसाठी जाणार त्यावेळेस 3000. पण जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही तर तुम्हाला बेटरमेंटची फीस भरायची नाही. ठीक आहे. कशा प्रकारे ते आपण पुढे समजून घेऊ. केसेस आपण ज्यावेळेस एक्झाम्पल थ्रू आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्हाला किती फी येणार आहे. ठीक आहे. सो पहिल्या कॉलेज आपण टेस्ट करूया. VIT जर तुम्हाला समजा कॅप राऊंड 1 मध्ये VITCS जर अलॉट झालं तर तुमची फीज असेल 1000 रुपये तुम्ही बेटरमेंटसाठी देणार. त्यानंतर परत तुम्हाला VITCSच लागलं म्हणजे तुम्हाला बेटरमेंटमध्ये काही दुसरं कॉलेज लागलंच नाही, तेच कॉलेज पुन्हा लागलं. सो त्याच्यानंतर पुन्हा बेटरमेंट जाण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही. ठीक आहे. पुन्हा तुम्ही बेटरमेंटसाठी गेले आणि तुम्हाला पुन्हा एकदा VITCS लागलं तरी सुद्धा आता तुम्ही अजून एकदा बेटरमेंटला जाऊ शकता, तुम्हाला फीज भरण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला जे कॉलेज लागेल ते तुम्हाला अलॉट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला टोटल फीज किती भरावी लागली, 1000. आता दुसरी केस आहे, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलंच नाही. सो तुम्ही बेटरमेंटसाठी जाणार आहात, तुम्हाला 1000 रुपये खर्च येईल. त्यानंतर तुम्हाला तिथे VITCS मिळालं. हे झाली तुमची पहिली बेटरमेंट. त्यानंतर तुम्ही अजून एक बेटरमेंटला गेला आणि तुम्हाला काहीच भेटलं नाही. ठीक आहे. म्हणजे VITCSच तुम्हाला मिळालं होतं आणि पुन्हा तेच राहिलं. ठीक आहे. सो त्यानंतर तुम्ही बेटरमेंटला जाणार त्यावेळेस तुम्हाला फीज भरावी लागणार नाही. सो त्याच्यानंतर तुम्हाला जे कॉलेज लागेल ते ऑटो फ्रीज होईल आणि तुमची टोटल फीज किती असणार, 1000 रुपये. ठीक आहे. आता तिसरी केस म्हणजे काय, आता तुम्ही VITCS तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये लागलं आणि तुम्ही बेटरमेंटसाठी जाणार आहात. सो तुम्हाला 1000 रुपये फीज असेल. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये PICTCS लागलं. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही अजून बेटरमेंटसाठी जाणार त्यावेळेस तुम्हाला 2000 रुपये फी भरावी लागेल. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा जर PICTCSच लागलं म्हणजे काही चेंज झाला नाही
ठीक आहे. PICTCS इथं लागलं होतं, बेटरमेंटसाठी तुम्ही गेला, त्यानंतर तुम्हाला पुन्हा तेच लागलं, तर तुम्हाला अजून एकदा बेटरमेंटसाठी जाण्यासाठी फी भरावी लागत नाही. सो त्यानंतर जे कॉलेज तुम्हाला लागेल ते तुम्हाला अलॉट होईल. ठीक आहे. या कंडिशनमध्ये तुम्हाला किती फी भरावी लागेल? 3,000 रुपये. त्यानंतर बेटरमेंट तिसऱ्यांदा म्हणजे आता ज्यावेळेस आपण कन्सिडर केलं सुरुवातीला 6,000 पर्यंत जी बेटरमेंटची फीस गेली होती ती अशा प्रकारे. तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये VITCS लागलं, तुम्ही अजून बेटरमेंटसाठी जाताय, सो 1,000 रुपये तुम्हाला फीज असेल. मग तुम्हाला PICTCS लागलं, तरी तुम्ही अजून ट्राय करण्यासाठी बेटरमेंटसाठी जाताय, सो तुम्हाला पुढच्या वेळेस बेटरमेंटसाठी जाण्यासाठी 2,000 रुपये लागेल. त्यानंतर कॅप राऊंड 3 मध्ये जर तुम्हाला अजून जायचं असेल तर COEP ENTC तुम्हाला लागलं समजा, आणि तुम्हाला तिसऱ्या राऊंड नंतर सुद्धा चौथ्या राऊंड मध्ये जायचं असेल तर यावेळेस तुम्हाला 3,000 फी भरावी लागेल. ठीक आहे. आणि चौथ्या राऊंड मध्ये जे कॉलेज लागेल ते तुम्हाला फायनल असेल. या कंडिशन मध्ये तुम्हाला 6,000 रुपये फी भरावी लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे सिंपल केसेस होतात. अशा प्रकारे तुम्हाला फीज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. जर तुम्हाला पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या राऊंड मध्ये जाण्यासाठी 1,000 रुपये तुम्हाला भरावेच लागतील. जर तुम्हाला बेटर कॉलेज भेटलं तर त्यानंतर अजून बेटरमेंटसाठी जाण्यासाठी 2,000 रुपये फीज, आणि त्यानंतर पुन्हा बेटरमेंटसाठी जाण्यासाठी 3,000 रुपये. तर अशा प्रकारे तुम्हाला 6,000 रुपये या कंडिशनमध्ये भरावे लागतील. अदरवाईज 3,000 रुपये आणि 1,000 रुपये सुद्धा भरू शकता. ठीक आहे. तर आता CETने हा रूल का आणला तर बऱ्याचशा CETला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू करायचं असतं. बिकॉज ज्यावेळेस एक्स्ट्रा सीट्स राहतात इन्स्टिट्यूट कोटासाठी, सो एक्स्ट्रा सीट राहिल्यानंतर ते रेग्युलेट करण्यासाठी CET सेलला हार्डवर्क करावं लागतं. सो त्यामुळे CETला कॅप राऊंड थ्रू बरेचसे सीट फिलअप करण्यासाठी CET सेल असे रूल आणत असतात. त्यासाठीच अजून एक रूल आपला 136 रूल आणला होता. त्यामध्ये सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये पहिलं कॉलेज, दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 कॉलेज आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले 6 कॉलेज अशा प्रकारे ऑटो फ्रीज होत असतात. हे सगळे नियम CET सेल आणत असते की कॅप राऊंड थ्रू बरेचसे सीट फिलअप व्हावेत. ठीक आहे. आता हा रूल आणण्याचे इम्पॅक्ट काय झाले तर खरं सांगायचं म्हटलं तर बरेचसे CETतून विद्यार्थी ज्यावेळेस इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशनला येत असतात त्यावेळेस बरेचसे पॅरेंट्स हे शेतकरी असतात, बरेचसे पॅरेंट्स हे ऑटो रिक्षा वगैरे चालवतात. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी 1,000, 3,000, 1,000, 2,000, 6,000 पर्यंत एवढी फीज भरणं कॅपेबली आपल्याला खूप सोपं वाटतं की 1,000, 6,000 तर फीज आहे. पण ती ज्यावेळेस एखाद्या शेतकरी असेल एखादे पॅरेंट्स, तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी सुद्धा अवघड होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे इम्पॅक्ट होत असतात. हा रूल आणण्याची काय गरज होती असं काय माहीत का रूल आणलाय, पण 1,000 बेटरमेंटसाठी ठेवलं असतं तरी चाललं असतं. बट 1,000 वरून 2,000, 3,000 तसं 6,000 पर्यंत बेटरमेंटसाठीची फीज चालली आहे. सो खूप जास्त फीज होतीये आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा फीज घेतात. सो जे विद्यार्थी त्यांचं बॅकग्राऊंड इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतं त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओचं डिस्क्राईब आपण केलंय की कशा प्रकारे फीज वाढलेली आहे वगैरे. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, सो त्यांना सुद्धा फीजचं हे स्ट्रक्चर काय आलंय नवीन ते कळेल.